मित्रांनो, म्हणतात ना की कोणतीही घटना असो सांगून येत नाही. असंच काही घडलं होतं संतोषसोबत. आणि ही स्टोरी वाचल्यानंतर या जगात भूतं आहे की नाही हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज राहणार नाही. कारण संतोषसोबत घडलेली ही एक सत्य घटना आहे. आणि म्हणूनच मी या स्टोरीचं नाव ठेवलं आहे ती रात्र. ही स्टोरी मला स्वप्नील जोगी यांनी पाठवली आहे. रिक्षा चालवताना त्याच्या मित्रासोबत आलेला हा एक अनुभव आहे. त्याने तो मला पाठवला आहे. जेव्हा मी ही स्टोरी ऐकली तेव्हा मी पण शॉक झालो. ही स्टोरी किती भयंकर आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव येणारच आहे. रात्र झाली म्हणजे माझ्या ड्युटीची वेळ झाली होती. त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवून काकांची वाट पाहत मी घरीच थांबलो. 11 वाजून गेले. त्या दिवशी काकांना यायला थोडा वेळ झाला होता. मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो. काका जेमतेम आले होते. रिक्षाची किल्ली माझ्या हातात देत काका म्हणाले, "स्वप्नील, आज पाऊस जास्त पडतोय, सांभाळून जो बाळा." "हो काका," असं म्हणत मी रिक्षा घेऊन आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो. पाऊस म्हणजे भरलेली बादलीवरून एकसारखी ओतावी तसा बरसत होता. आज लोकांची गर्दीही कमी होती. 11:30 ते 11:45 वाजले असतील. तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर एक माणूस मला हात हलवून बोलवताना दिसला. मी रिक्षा सुरू करून त्याच्या जवळ गेलो. 50शीतील तो इसम छानसा पांढरा शर्ट तशीच पॅन्ट, हातात छत्री घेऊन उभा होता. मी जवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत तो माणूस झटकन रिक्षात बसत म्हणाला, "MIDC फाटा." आता मी त्यानं सांगितलेल्या ठिकाणाकडे त्याला घेऊन निघालो. काही वेळाने माझ्या लक्षात आले की तो माणूस आरशातून एकटक माझ्याकडे पाहतोय. मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माईल दिली. पण त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता तो तसाच माझ्याकडे एकटक पाहू लागला. शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या हायवेला लागलो. हायवेवरही आज वाहन फारशी नव्हती. कदाचित पावसाचाच परिणाम नसावा. पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक जण मला हात दाखवत होता. आरशातून मागे पाहत मी हलकी स्माईल देत त्या काकाला म्हणालो, "ढकलत चाललेत, पंक्चर झाली असणार गाडी." असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलणं म्हणजे लय बेकार अनुभव. पण माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. तो तसाच तिरक्या नजरेनं माझ्याकडे पाहत होता, जसा कधी माणूस त्याने पाहिलाच नाही. मी पुढे जात ज्याने मला हात दाखवला त्याच्याजवळ जाऊन रिक्षा थांबवली तर ते माझेच मित्र निघाले. मी माझी मान रिक्षातून किंचितशी बाहेर काढत विचारलं, "काय रे विना, काय झालं?" तसं तो एकदम जाम खुश झाला आणि म्हणाला, "खरंच रे, देवासारखा आलास. फिल्मचा शेवटचा 9 ते 12चा शो बघून येत होतो. पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं." मी म्हणालो, "तुमची तर कायमची बोंब. थांब, गाडीतलं पेट्रोल देतो." तसा तो म्हणाला, "अरे, तुझा मोबाईल कुठं आहे? तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडचे 50 फोन येऊन गेलेत आम्हाला. तिचा बर्थडे आहे ना, तिचा फोन का उचलला नाहीस?" त्याचं बोलणं ऐकून माझं डोकंच फिरलं. उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझं. मी मोबाईल घरी विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता. मी काही बोलायच्या आत तो पुन्हा मला विचारू लागला, "एकटाच कुठं जात आहेस? इकडे कोणाला आणायला निघालास काय?" त्याचं बोलणं ऐकताच मी मागे पाहत म्हणालो, "एकटा कुठं आहे? पॅसेंजर आहे ना मागे." असं म्हणून मी मागे बघितलं तर मागे कोणीच नव्हतं. मी झटकन खाली उतरलो. आजूबाजूला पाहिलं पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता. मला आता भयंकर राग आला. अरे, एक माणूस होता, त्याला घेऊन चाललो होतो. चायला इतक्यात पडून गेला. तुम्ही गाडी ढकलत आहे मी त्या पॅसेंजरला सांगत होतो. माझं बोलणं ऐकून विनोद जरा रागातच म्हणाला, "मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो. मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही." आता मात्र माझं डोकं चक्रावलं. इतका वेळ त्या माणसासोबत मी बोलत होतो, पण इतक्यात गेला कुठं? शक्यच नाही. पैसे द्यायला लागतील म्हणून पडून गेला असेल. मी जास्त विचार न करता त्यांना रिक्षातील पेट्रोल पाईपने काढून दिले आणि तिथून मागे फिरलो. पण मला खूप राग आला होता. चायला इतकं लांब येऊन फुकट पेट्रोल जाळलं. आणि त्याच विचारात मी रिक्षा चालवत होतो. इकडे पावसाचा जोर किंचित कमी झाला होता. वाहनांची किरकोळ ये-जा सुरू होती. तशी माझी नजर पुलापासून थोडं दूर बसस्टॉपवर उभ्या असलेल्या एका कपलवर गेली. कुठं जायचं म्हणून विचारायला गाडी मी त्यांच्या जवळ नेली. पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात दाखवून थांबवलं. ते आत बसले. तसं मीटर सुरू करून मी निघालो. त्यांना थोडंच दूर जायचं होतं. तसं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे आमचा प्रवास सुरू झाला. रात्रीचा 1-1:30 वाजला असेल. त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली. काचेवर पडणारे पाणी बाजूला करत वायपर एकसारखा फिरत होता. आभाळ लक्क काळोखाने भरलं होतं. पावसाची रिपरिप सुरूच होती. रस्त्यात काही ठिकाणी खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी. त्यामुळे मी जपूनच रिक्षा चालवत होतो. दोन्ही बाजूला वडाची मोठी मोठी झाडं होती. मी आरशातून थोडं मागे पाहिलं तर ते दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते. थोड्याच वेळात मला समोर एक माणूस दिसला जो शांत उभा होता. मी रिक्षा त्याच्या जवळ नेली आणि माझं डोकंच फिरलं. मी त्याला ओळखलं होतं. त्याच्याकडे पाहत म्हणालो, "ओ काका, पैसे न देताच मगाशी रिक्षातून पडून गेलात. चला पैसे काढा." रिक्षात बसलेलं दाम्पत्य थोडं घाबरलं.
पण मी घडलेली हकीकत त्यांना सांगितली तसे दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले. मी म्हटलं, ओ काका, माणूस बघितला नाही का कधी, काढा पैसे. माझं बोलणं ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हता. तो शांतपणे म्हणाला, पैसे हवेत का, थांब देतो. असं म्हणून त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाला, बाळ, थोड्याच अंतरावर माझं घर आहे, मला तिथं सोड, तुला पैसे देतो. त्याचा केविलवाना चेहरा पाहून मीही तयार झालो, पण मध्येच वरच्या आरशातून मागे पाहत तो असल्याची खात्री करू लागलो. पण तो काका तसाच एकटक मला पाहत होता. काही अंतर पुढे एका पुलावर आलो. पावसाचं पाणी पुलाखालून वेगाने वाहत होतं. त्याचाच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज येत होता. खूपच भयानक वातावरण होतं ते. इतक्यात त्या काकाने मला गाडी थांबवायला सांगितली. मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं तर कुठेही घर किंवा वस्ती काहीच नव्हतं. दाट काळोख आणि भयान शांतता तिथे पसरली होती. मी म्हटलं, तुम्ही इथे उतरू नका. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. मी म्हटलं, काका, पुरेसे पैसे नसतील तर राहू दे, तुम्हाला तुमच्या गावात सोडतो. तोच मागे बसलेल्या बाई म्हणाल्या, काका, तुमचे पैसे आम्ही देतो, पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका. आमचं कुणाचं न ऐकता ते शेवटी उतरले. चष्मा घालत त्याने खिशातून पॅकेट काढलं, पण पैसे काढताना त्यांच्या हातातून 10 रुपयांची नोट खाली पडली. ते खाली वाकणार तोच मी म्हणालो, थांबा काका, मी नोट उचलतो. असं म्हणून मी खाली वाकून नोट घेणार तोच माझ्या काळजात चाररकम झालं. भीतीनं घाम फुटला. जीव आता जातोय की काय अशी अवस्था झाली माझी. मी कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो. मागे बसलेलं दाम्पत्य मला आश्चर्यानं म्हणाले, अहो, अचानक काय झालं तुम्हाला? मगापासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होता ना, आणि आता तसेच चाललात? निदान पैसे तरी घ्यायचे त्यांच्याकडून. आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो, कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका, अगोदर इथून आपण बाहेर पडू, मग सांगतो तुम्हाला. माझं बोलणं ऐकताच दोघेही म्हणाले, काय झालं, इतके का घाबरलात तुम्ही? त्या दोघांना माझं वागणं विचित्र वाटत होतं. एकमेकाकडे पाहत ते शांत बसून राहिले. मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो, भाऊ, या रस्त्यावर काही ॲक्सिडेंट वगैरे झाले आहे का? माझं बोलणं मध्येच थांबवत त्या बाई म्हणाल्या, समोर कोणीतरी आहे. मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिलं. मला काही समजायच्या आतच त्या बाई पुन्हा म्हणाल्या, अहो, हे काका मागेच उतरले होते ना, मग ते इतक्या पुढे कसे काय आले? मी वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. अंगावर सरकन काटा उभा राहिला. अंग थरथरत होतं, पण तसंच धाडस करत मी आरशातून मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही अजिबात घाबरू नका. भाऊ, तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा, आणि भाऊ, तुम्ही पण तुमचे डोळे गच्च बंद करा. कोणीही त्याच्याकडे चुकून पण बघू नका, आणि देवाचं नाव घ्या, आता तोच तारेल. असं म्हणत मी गाडीचा वेग वाढवला. मी त्या दोघांना धीर देत होतो, पण खरं तर मी आतून घाबरलो होतो, कारण रस्त्यावर तोच माणूस उभा राहून हात दाखवत होता. त्याला पाहण्याचं धाडस होत नव्हतं, पण मन मात्र ऐकत नव्हतं. हिम्मत करून मी तिरक्या नजरेनं बघितलं तर तो अचानक रक्ताने बरबटलेला चेहरा अक्रार विक्रार करत ओरडू लागला. खालचा जबडा तुटून लांबत होता. त्याचं अंग जखमांनी भरलेलं होतं. पांढरा शर्ट रक्ताने आणि चिखलाने पूर्ण भिजलेला होता. चष्माच्या काटा फुटून दोन्ही डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या. त्याची ही अवस्था पाहून वाटलं की 1-2 नव्हे तर कित्येक वाहनाखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असाव्यात. तो जोरजोरात ओरडत लंगडत चालत आपल्या रक्तलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला, थांब रे, तुझे पैसे घे. त्याची भयानक अवस्था पाहून आणि त्याहून त्याचं हसणं ऐकून माझ्या मेंदूत झिंझिण्या आल्या. मागे बसलेल्या त्या बाई डोळे बंद असूनही थरथरत घाबरून रडू लागल्या. पण काही विचार न करता मी रिक्षेचा वेग तसाच ठेवला. डाव्या बाजूच्या आरशातून मागे पाहिलं तर तो अजूनही आमच्याकडे येत होता. मागे बसलेले दोघेही पती पत्नी घाबरले होते. आपल्या नवऱ्याला बिलगून त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या. मी दोघांनाही सांगितलं की तुमचं गाव येईपर्यंत तुम्ही डोळे उघडू नका आणि बाहेर पाहू पण नका. माझ्याही काळजाचा थरकाप उडाला होता. काळजाचे ठोके मला स्पष्टपणे जाणवत होते, कारण अजूनही धोका टळला नव्हता. त्याची हद्द संपेपर्यंत तो आम्हालाही तसं सोडणार नव्हता. श्वास रोखून मी रिक्षा चालवत होतो. वरील काचेतून मागे पाहिलं तर ते दोघे पती पत्नी भीतीने अजूनही डोळे बंद करून थरथरत होते. मीही आज मनापासून घाबरलो होतो. मी समोर पाहत रिक्षा चालवू लागलो. तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरती मला दिसली आणि गायब झाली. तसाच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी आरशातून त्या पती पत्नीला पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला. ते दोघे तसेच भीतीने थरथरत खाली मान घालून बसले होते आणि त्यांच्या शेजारी ती पांढरट आकृती मला दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली. काही अंतरापर्यंत हा खेळ चालूच होता, पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगात नेत होतो. मी गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एका भयानक आवाजाने माझ्या कानठळ्या बसल्या. चुकलास चुकलास चुकलास. हा आवाज इतका भीषण होता की आम्ही तिघेही हादरून गेलो. मी बाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढरट आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली.
मी समोरच्या आरशात पाहत त्या नवरा बायकोला धीर देत म्हणालो, बाईसाहेब आता घाबरायची काही गरज नाही, त्याची हद्द संपली. पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उघडायला तयार नव्हत्या आणि डोळे गच्च मिटून ढसाढसा त्या रडू लागल्या. तिचा नवरा तिला म्हणाला, अगं गेला तो, 5 मिनिटात आपण आपल्या गावात पोचू. गावाच्या खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी मला सांगितलं, अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात. परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपले. पण तुम्हाला कसं समजलं ते भूत आहे? आरशातून त्याच्याकडे पाहत मी म्हणालो, मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले होते. ते द्यायला जेव्हा मी खाली वाकलो तसंच माझं लक्ष त्यांच्या पायावर गेलं. त्याचे दोन्ही पाय रक्ताने भिजले होते आणि उलटे होते आणि म्हणूनच मी तिथून वेगात बाहेर पडलो. त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावर एका डिजिटल बोर्डवर गेलं. खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो बोर्ड स्पष्ट दिसत होता. तो बोर्ड बघून आता मात्र माझं डोकं सुन्न झालं. भीतीने डोळे पांढरे झाले. माझ्या अंगाचा थरकाप उडाला. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मी हादरून गेलो. ढोल वाजवावा तसं काळीच दन 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 धडकत होतं. अंगातली सारी शक्ती एकवटून जोराने किंचाळावं असं वाटलं. तोच मागून हळूच त्या बाईने आपल्या रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खसकन आपली नखे रुतवली. वेदनेने माझा जीव कळवळला. तशी मागून माझ्या कानाजवळ येत त्या म्हणाल्या, त्याचे उलटे पाय तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठं बघितलंस तू? एवढं बोलून ती भाबड्या आवाजात एक भयान भीष्य हास्य करून जोरात किंचाळली. आता माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. असं वाटलं माझ्या आयुष्याचा शेवटच आहे. एका क्षणात आई वडील मित्र मैत्रिणी आणि माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले. डोळ्यावर अंधारी आली आणि तशीच माझी रिक्षा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली आणि मी बेशुद्ध झालो. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने ह्या कथेचा शेवट झाला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या कथेला एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर कथेमध्ये. नमस्कार.